महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। वाराणसी ज्ञानवापी मशिदीची सुनावणी पूर्ण झाली। वाराणसी कोर्टात सुनावणी झालेली आहे। याबाबतचा निकाल लवकरच येणार आहे आणि वाराणसी कोर्ट हा निकाल देणार असल्याची माहिती मिळते। ज्ञानवापी मशिदीचा वाद आता महाराष्ट्रात देखील येऊन ठेपला। या मशिदीमध्ये शिवलिंग असल्याचा दावा पक्षकारांनी केला। यासाठीच पुण्यातील हिंदू महासंघाने 5 पुरोहितांमार्फत पूजेचं आयोजन केलंय। मंगळवार पेठ इथल्या अत्यंत पौराणिक अशा या नागेश्वराच्या पिंडीवर अभिषेक घातला जाणार आहे। वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण केलं गेलं, त्याचे पडसाद मालेगावात उमटलेत। केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत एसडीपीआय या मुस्लिम संघटनेनं मोर्चा काढून निदर्शनं केली। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत। पुणेमधील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे हे बैठक घेणार आहेत। दरम्यान पुण्यात 21 मे रोजी राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। राज ठाकरेंची सभेला पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे। तर राज ठाकरे यांची सभा 21 मे रोजी होणार असून या सभेच्या जागेसाठी परवानगी मिळालेली नाही। यासाठी पाटबंधारे विभागाकडून मनसेला जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। संदीप देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन प्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामिनाला विरोध केला असून जामीन दिल्यास प्रकरणावर परिणाम होईल असं या वकिलांनी म्हटलंय। त्यामुळे संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं पाहायला मिळतंय। शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय असा सवाल गजानन काळे यांनी केला। याबाबतचं ट्विट काळे यांनी केलं असून हे थडगं जमीनदोस्त करा म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत। माननीय बाळासाहेब ही देखील हेच म्हणाले होते। बाळासाहेबांचे काहीच ऐकायचं नाही का? नाहीतरी औरंगाबादच्या नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहे। #मामू असं ट्विट त्यांनी केलंय। त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी निवडणूक घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। 2 टप्प्यात निवडणुका घेण्याचे निर्देश स्पष्ट केलेले आहेत। कोकण आणि मुंबईतील निवडणुका या पावसाळ्यानंतर होणार हे यातून स्पष्ट झालंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी कोर्टाने हे निर्देश दिले। राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक असून या निवडणुकीसाठी मवियात रस्सीखेच सुरू आहे। या 6व्या जागेवर शिवसेनेनं दावा केलाय, त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळणार का याबाबत चर्चा रंगली आहे। दरम्यान 4 जागा जिंकू शकतात इतकी मवियाकडे मतं असून मवियाकडे सध्या 169 आमदार असून राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे, तर भाजपकडे 113 आमदार आहेत। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात झालेल्या राड्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील असं वळसे पाटील म्हटलेत। तर मवियात सारं ठीक असल्याचं वळसे पाटील म्हटलेत। केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या वैशाली नगवडे यांच्यासह 5 महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीनं केली आहे। या प्रकरणी भाजपच्या 3 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। या दौऱ्याकरता नाव नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे। नाव नोंदणीसाठी आधार कार्ड घेऊन मनसेच्या पक्ष कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलंय। केतकी चितळेचं भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलेलं आहे। यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सारख्या विचारांची कीड आहे, ज्यांनी राज्यासाठी मोठं योगदान दिलं असून अशा प्रकारचं लिखाण करणं हे निंदनीय असल्याचं चाकणकर यांनी म्हटलंय। केतकी विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जबाब नोंदवण्यात आला। या कार्यकर्त्यांनी केतकी विरोधात तक्रार दाखल केली होती। यावेळी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकीवर कारवाई करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे। आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अभिनेत्री केतकी चितळेची चौकशी केली आहे। तसंच सायबर पोलीस जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाईलचा रिपोर्ट गुन्हे शाखेकडे देणार असल्याची माहिती मिळाली आहे। आक्षेपार्ह पोस्टमध्ये केतकी चितळेनं संत तुकाराम महाराजांचं नाव वापरल्याप्रकरणी वारकरी संघटना आक्रमक झाल्यात। आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली, त्यामुळे केतकीच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत। 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टन अनुदान देण्यात येईल। ऊस राज्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं लावून धरला होता।
राज्यात ऊस गाळप हंगामानं यंदा उच्चांक गाठलाय। आतापर्यंत 138 लाख मेट्रिक टन साखर तयार झाली आहे, तर 100 कोटी लिटर इथेनॉल तयार झालंय। यंदाचा गाळप हंगाम हा 59,840 कोटींचा झालाय, तर निर्यात केलेल्या साखरेला देखील चांगला भाव मिळतोय। पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचं भूमिपूजन पुढे ढकलण्यात आलंय। पुढच्या 15 दिवसात भूमिपूजन होईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। ऑफलाईन परीक्षांचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत झालाय। हा निर्णय सरकारनं घेतलेला नाही अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। तर सगळ्या विद्यापीठांचीच ऑफलाईन परीक्षांची भूमिका आहे, यासाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिलाय। त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी ऑनलाईनची मागणी करू नये अशी विनंती सामंत यांनी केली आहे। औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव देण्याची मागणी शिवसेना करते। यातच आज शिवसेनेचे सुभाष देसाई आणि भाजपचे भागवत कराड यांनी विमान उड्डाण मंत्री सिंधिया यांची भेट घेतली। यामुळे औरंगाबाद विमानतळाचा मुद्दा आता पुन्हा एकदा पेटलाय। इंद्रायणी नदीच्या तीरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं शिल्प उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी देहूमध्ये दिली। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे। अयोध्येचा राम सगळ्यांचा असून कुणालाही दर्शनाला प्रतिबंध नसावा, रावण जरी असेल तरी दर्शनाला विरोध नसावा, फक्त यात राजकीय हेतूपेक्षा श्रद्धा असावी असं गोविंद देवगिरी महाराजांनी म्हटलंय। मध्ये 21,04,900 लसीकरणाचं उद्दिष्ट असताना पहिला डोस 16,97,174 नागरिकांनी घेतला, तर दुसरा डोस मात्र 12,02,863 जणांनी घेतलेला आहे। त्यामुळे दुसऱ्या डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येतंय। कांद्याचे भाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। तर ₹2 रुपयात आपला कांदा विकला जात असल्यानं आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत। 50 ते 60 हजार एकरी खर्च करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय। कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्यानं किसान एक्सप्रेस 15 मे पर्यंत 1 महिन्यासाठी रद्द केली होती। हा कालावधी पुन्हा 18 मे पर्यंत वाढवण्यात आलाय। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला तोंड द्यावं लागतंय। लातूरच्या पालकमंत्र्यांचा आणि पालिकेचा कारभार निष्क्रिय रेड्यासारखा झाल्याची टीका करत लातूर पालिकेमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं। रेडा जसा निष्क्रिय असतो, काहीच करू शकत नाही, तसंच लातूरचे पालकमंत्री आणि महापौर लातूरकरांच्या सर्वच प्रश्नांवर निष्क्रिय ठरलेत असा आरोप देखील त्यांनी केला। अकोल्यातील गायगाव रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते गोपाल पोहरे यांनी अभिनव आंदोलन केलं। पोहरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात रस्त्यावरची धूळ फेकत निषेध व्यक्त केला। यावेळी पोलिसांनी पोहरेंना ताब्यात घेतलं। गेल्या 4 वर्षांपासून अकोला गायगाव महामार्ग खोदून ठेवल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागेवर अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा आरोप मनसेनं केलाय। या जागेचा ताबा घेऊन शिरूरकरांना गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी करत मनसेनं आंदोलन केलं। नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाच्या जागेची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी गावातील नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं। महापालिकेचं जलतरण तलाव बंद असल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आम आदमी पार्टी आक्रमक झाली। या संदर्भात महानगरपालिकेसमोर कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सीएनजीच्या वाढत्या दराबाबत महानगर गॅस प्रशासनाला मुंबई ऑटो आणि टॅक्सी मेन्स युनियननं निवेदन दिलं। यातून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी दर्शवली। अन्यथा 15 ते 20 दिवसांनी कुटुंबियांसोबत जन आंदोलन करू असा इशारा मुंबई ऑटो आणि टॅक्सी मेन्स युनियननं दिलेला आहे। राज्यात इंधनाचे दर हे गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय। या भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगावातील आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सीएनजीच्या सतत वाढत्या दरामुळे मुंबईतील रिक्षाचालक संतप्त झाले असून सीएनजी दरवाढीचा निषेध करण्यासाठी रिक्षाचालकांनी बीकेसी इथे मोर्चा काढला। महानगर गॅसच्या बीकेसी इथल्या मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला।
देशात काही ठिकाणी मान्सून पूर्व सरी कोसळायला सुरुवात झालेली आहे। यंदा मान्सून 4 दिवस आधीच अंदमानच्या सागरात दाखल झालाय, त्यामुळे येत्या 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून ही स्थिती अनुकूल राहिल्यास 6 जूनला मुंबईत तर पुढे 11 जूनपर्यंत मान्सून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात धडकेल असा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलाय। यंदा पावसाळ्यात तब्बल 22 दिवस समुद्राला उधाण येणार असल्यानं प्रशासनानं या दिवसांसाठी धोक्याचा इशारा दिलाय। यामध्ये 16 जून आणि 15 जुलैला सर्वात मोठ्या लाटा उसळणार आहेत, तर जून जुलैमध्ये 6 दिवस आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 5 दिवस मोठ्या उधाणामुळे धोकादायक असल्याचं जाहीर केलंय। मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग सुरू झालेली आहे। कोणत्याही क्षणी वळीव पावसाची आणि नैऋत्य मोसमी पावसाची हजेरी महाराष्ट्रात होऊ शकते, त्यामुळे मान्सून पूर्व तयारीच्या कामांना आता वेग आलाय। तर दुसरीकडे राज्यात सध्या अनेक भागात उष्णतेची लाट पसरलेली आहे। यामुळे 1 मार्च ते 14 मे पर्यंत उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 580 वर पोहोचली आहे, तर 29 उष्माघात संशयित रुग्णांचा मृत्यू झालाय, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे। मावळमधील पवना धरणात फक्त 30% पाणीसाठा शिल्लक आहे। जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीपेक्षा 6% कमी पाणीसाठा आहे। उष्णतेच्या झळा तीव्र झाल्यानं पवना धरणातील पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींनी मचाणवरून वन्यजीवांचं विश्व जवळून निहाळलं। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी जनगणना होते। वाघ, बिबटे, अस्वल, रानगवे, हरणांचे कळप, तृणभक्षी आणि अशा सर्व प्राण्यांच्या रात्रकाळातील हालचालींचा हौशी पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासकांनी जवळून अभ्यास केला। बुलडाणा जळगाव जामोद मार्गावरील वरवट बकाल येथे माकडांनी धुमाकूळ घातला। एका माकडानं चावा घेऊन एकाला जखमी केलंय, त्या जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यामुळे वरवट बकाल येथील रहिवासी माकडाच्या दहशतीनं भयभीत झालेत। नाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय। सिन्नरमध्ये मोकाट कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झालाय। या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालय परिसरामध्ये ही घटना घडली। चिमुरड्यावर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। गडचिरोलीमध्ये नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यश आलंय। आरमोरी तालुक्यात नरभक्षक वाघाचा हैदोस सुरू असून 2 दिवस वाघानं हल्ला केला। यात दोघांचा मृत्यू झाला असून यानंतर इथल्या स्थानिकांनी मोर्चा काढला। या मोर्चानंतर ताडोबातून वाघाला जेरबंद करण्यासाठी शार्प शूटरची टीम दाखल झाली होती। अखेर रात्री उशिरा आरमोरीत लगतच्या जंगलातून वाघाला जेरबंद करण्यात यश आलं। मोहोळ तालुक्यातील आष्टी गावामध्ये श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेला सुरुवात झाली आहे। पहाटे 4:50 देवावरती फुलं टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात रस्त्यावर हरणाचा कळप रस्ता ओलांडत होता। यामधील एका हरणाची धडक रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला बसली। या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अपघातामध्ये दुचाकी स्वार जखमी झालाय। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील अंतरवाली गावातून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण होऊन 12 दिवस लोटून देखील मुलीचा शोध लागत नसल्यानं मुलीच्या घरच्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर आंदोलन केलं। दरम्यान मुलीच्या घरच्यांनी नेवासाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। तक्रार देताना पोलिसांनी आम्हालाच शिवीगाळ केली। याबाबत ट्विटरद्वारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय। नागपूरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। इंस्टाग्रामवर पोस्ट करून गुंडाला चिथावणी दिल्याप्रकरणी त्या रागातून गुंडानं अमन या तरुणाची हत्या केली। नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इटारसी पुलाजवळ ही घटना घडली। याबाबत जरीपटका पोलिसांनी अजयसह त्याचा साथीदार कैलास मसराम याला अटक केली आहे। अहमदनगर जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अनैतिक संबंधातून महिलेनं पतीची हत्या केली। विशाल सुर्वे असं मृताचं नाव असून या महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। कोकणात सध्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू आहे। यात आता आंब्यांच्या चोरीतून मारहाणीचं प्रकरण समोर आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामध्ये आंबा चोरीच्या रागातून तिघांना नग्न करून बेदम मारहाण केल्याचा केळसवाणा प्रकार घडलाय। ही घटना वेंगुर्ले शहरातील उभादांडावरचे माडवाडी येथे घडलेली आहे।
महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये अत्याचार करून मित्राच्या मदतीने व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे। व्हिडिओ तयार करून तरुणीला धमकी देत तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत। भगवान गौतम बुद्धांचं जन्मस्थळ असलेल्या लुंबिनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्याशी सोमवारी द्विपक्षीय चर्चा केली। या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधित 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या। गव्हाच्या निर्यातीवर भारतानं निर्बंध लादल्यानंतर युरोपीय बाजारात गव्हाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे। युरोपीय बाजारात गव्हाचे दर हे 435 युरो म्हणजेच $453 प्रति टनवर पोहोचलेले आहेत। आता देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारनं सशर्त बंदी घातल्यानंतर गव्हाचे दर हे गगनाला भिडलेत। आसाममधील पुराच्या पहिल्या लाटेमुळे तब्बल 20 जिल्हे प्रभावित झालेले आहेत। 5 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसलाय, तर कपिला नदीला आलेल्या पुरामुळे 3.54 लाखांहून अधिक जनावरं प्रभावित झाली आहेत। पुराच्या पाण्यात हत्ती वाहून जात असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। भारतीय महिला संघातील स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा यांची या महिन्यात होणाऱ्या IPL महिला T20 चॅलेंज स्पर्धेतील 3 संघांच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे। 23 मे पासून ही स्पर्धा पुण्यामध्ये सुरू होते। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र थोड्याच वेळात